लोकप्रिय कथालेखिका सुधा मूर्ती यांची ही एक कथा. संधी साधू सीमा. मी, सीमा आणि निर्मला शाळेपासूनच्या मैत्रिणी. मी सतत डराव डराव करणारं बेडूक. माझे आजोबा कितीतरी वेळा रागानं म्हणायचे, या नलीचं तोंड कातड्याचं आहे म्हणून बरं आहे, लाकडाचं असतं तर कधीच मोडून गेलं असतं. सीमा अगदी या विरुद्ध. बोलणं अगदी कमी. तिच्या मनात काय आहे हे त्या ब्रह्मदेवालाही ठाऊक नसेल. चेहऱ्यावर कायमचं मंदस्मित, अभ्यासात साधारण, रूपानंही सर्वसामान्य. सीमाचे वडील हिरेकेरूरचे नायक, एकेकाळचे भरपूर जमिनींचे मालक. त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. भाऊबंदाचा भांडणाचा शाप आपल्याकडे महाभारताच्या काळापासून आहे. त्याला नायकांचं कुटुंब तरी कसं अपवाद असेल म्हणा. कोर्टाची पायरी चढल्यामुळे त्यांची परिस्थिती बरीच खालावली होती. सीमाला एकच भाऊ सुरेश. तो कॉलेजमध्ये शिकत होता. निर्मला श्रीमंत घरातली होती, पण ते कधीही तिच्या वागण्यात किंवा बोलण्यात जाणवायचं नाही. ती जमेल तेवढी सगळ्यांना मदत करायची. ती माझ्या एवढी बडबडही नव्हती आणि सीमा इतकी घुमीही नव्हती. निर्मलाचा भाऊ केशव इंजिनिअरिंग शिकत होता. निर्मलाच्या वडिलांची बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनी होती. त्यांचं घर म्हणजे एखादी धर्मशाळा असल्यासारखं होतं. आई वडिलांना ही 2च मुलं होती, पण घरी येणाऱ्या माणसांची वर्दळ मात्र बरीच होती. निम्मीची आजी, वडिलांची आई म्हातारी झाली असली तरी घराचा सगळा व्यवहार तीच बघायची. उंदीर मांजराचं सख्य असल्याचं कधी ऐकलंय का? ते कधीच शक्य नाही असंच सगळे म्हणतात ना. आणि सासू सुनेचे संबंध उंदीर मांजरासारखे असतात हेच पूर्वापार मानत आलोय ना. पण निम्मीच्या घरी मात्र कमलाबाई सुंदराबाई यांचं नातं आई मुलीसारखं होतं. आमच्या गावात हा फारच कौतुकाचा विषय होता. सगळ्या देशांमध्ये सदाकाळी सासू सुनांचा संघर्ष असतो असं माझं अलीकडे सर्वत्र फिरल्यामुळे मत झालं आहे. आमच्या अनसक्कांनीही ग्वाही देऊन सांगितलंय. खरंच सांगते, हे जगातलं आश्चर्य आहे. कमलाबाई सुंदराबाईंचा खरोखरच एकमेकींवर जीव आहे. मी आगाऊपणे विचारलं, पण तुला कसं ग ठाऊक? तर म्हणते, अगं, लोकांसमोर उगाच नाटक करणारे 1000 जण असतात. सगळ्यांपुढे सांगायचं आमची सून आमच्या मुलीसारखी. असल्या बऱ्याच कोटारड्या म्हाताऱ्यांना पाहिलंय मी. तशाच आमची सासू म्हणजे आमची आईच म्हणणाऱ्या चलाख मुली काही कमी नसतात. पण या दोघी मात्र त्या सगळ्यांपेक्षा वेगळ्याच आहेत बरं. तेच विचारते, तू कसं सांगतेस हे? मीही माझा पिच्छा सोडला नाही. नले, मला उलट विचारतेस? अगं, तुझ्या वजना इतकं मीठ खाल्ले मी आयुष्यभरात. शीतावरून भाताची परीक्षा करणारी मी. नुसत्या नजरेनं माणूस ओळखते. कमलाबाईला परवा पाटलांच्या घरी रवा बेसनाचा लाडू दिला, हळदी कुंकवाच्या वेळी ग. तिनं तो खाल्ला नाही. मग मीच मुद्दाम विचारलं, चांगला झाला, इथेच खाऊन घे. त्यावरती काय म्हणाली ठाऊक आहे? काय म्हणाली? म्हणाली, माझ्या सासूबाईंना हे लाडू आवडतात, त्यांच्यासाठी घेऊन जाते. कुठली सून असं म्हणेल? तर ही आमच्या अनसक्काची कन्फर्मेशन टेस्ट. एकूण काय, निर्मलेच्या घरचं वातावरण सुसंस्कृत होतं. भरपूर प्रेम आणि वात्सल्यानं भरलेलं घर ते. निर्मलेला अनेक आत्या होत्या. त्यांची मुलंही त्यांच्या घरी राहून शिकत होती. त्यांनाही निर्मला आपली भावंडच मानत होती. आम्ही तिघे कॉलेजच्या शेवटच्या वर्गात शिकत असताना केशवसाठी मुलं बघायला सुरुवात केली. केशव निम्मीचाच भाऊ नव्हता, तर माझ्याही भावासारखाच होता. फार चांगला मुलगा. निम्मीची आई सांगायची, आम्हाला श्रीमंताची मुलगी नको. आमचं मोठं कुटुंब, सगळ्यांशी जुळवून घेऊन जाणारी मुलगी असली तरी पुरे. केशव आमचा एकुलता एक मुलगा, आमच्याबरोबर राहणारी मुलगी हवी. आता काही मुलींना हे पटलं नाही. दोघा नवरा बायकोनी प्रणय पक्षाप्रमाणे राहायची त्यांची इच्छा. काही जणींना नवरा सरकारी नोकरीत हवा असे, काही जणींना एकाच गावात राहणारा नवरा नको असे. अशा मुलींनी या वरासाठी अप्लाय केलंच नाही. एक दिवस निम्मी आश्चर्याची बातमी घेऊन आली. म्हणाली, नली, आज काय गंमत झाली ठाऊक आहे? अगं, सीमाचे वडील आमच्या घरी पत्रिका घेऊन आले होते. मला इतकी गंमत वाटली म्हणून सांगू. खरंच ग, सीमा माझी वहिनी झाली तर कसं, किती मजा नाही.
बाहेरच्या कुणीतरी वहिनी म्हणून येण्याऐवजी आपली मैत्रीणच वहिनी झाली तर किती मजा. मीही निम्मीसारखीच हुरळून गेले. आम्ही दोघींनी लगेच देवाची प्रार्थना केली, देवा, केशव सीमाच्या पत्रिका जुळू देत. पत्रिका जुळल्या. वधू परीक्षेची गरज नव्हती. तरीही कमलाबाईंनी तिला घरी बोलावून घेतलं आणि सांगितलं, सीमा, मैत्री वेगळी आणि कायमचं राहणं वेगळं. आमच्या घरात माणसं जास्त. गर्विष्ठ गंगा तेव्हा म्हणाली, पण नायकांची परिस्थिती अगदीच सामान्य आहे. हे किती श्रीमंत, कशी सोयरीक जमेल म्हणते मी. त्यांना हिच्यापेक्षा चांगली सून नक्की मिळेल. उगाच का गडबड करतायत कोण जाणे. तर सीमानं तिला सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर मान हलवली. सीमाच्या घरची परिस्थिती लक्षात घेऊन लग्न सौदे मठात अत्यंत साध्या पद्धतीनं झालं. कुठल्याच बाबतीत कुणीही असमाधान दर्शवलं नाही. मैत्रीण सीमा वहिनी झाली. गरिबीतून आलेली सीमा लवकरच सासरच्या श्रीमंत घरात रुळली. निर्मलाचंही लग्न त्याच काळात ठरलं. निम्मीचा नवरा बँकेत ऑफिसर होता. अशा प्रकारे आम्ही तिघीही जवळपास एकाच वेळी संसारी झालो. सुरुवातीपासून सीमाविषयी काहीच तक्रार नव्हती. तिचं एकूणच बोलणं कमी, त्यामुळे भांडणाचा प्रश्नच नव्हता. शिवाय त्या घरात तसा प्रसंग यायचाही प्रश्न नव्हता. निम्मीला मुलगा झाला आणि सीमाला मुलगी. जीवनात काही अचानक घटना घडतात त्या सिनेमापेक्षाही विचित्र असतात. तसंच सीमाच्या बाबतीत घडलं. नायकांचा अनेक वर्ष चाललेल्या खटल्याचा निकाल शेवटी सुप्रीम कोर्टात नायकांच्या बाजूनं लागला. हा मोठा विजय होता. शेकडो एकर सुपीक जमीन, शेत, जुनं घर सगळं हेरेकेरूरच्या नायकांच्या ताब्यात आलं. थोरल्या नायकांचं आता वय झालं होतं, त्यामुळे सुरेशच मालक झाला. आमच्या बंडल बिंदप्पाच्या मते इस्टेट शेकडो कोटींची होती. त्यातली अतिशयोक्ती जर मान्य केली तरी अपार पैसा मिळाला हे तर काही खोटं नव्हतं. सीमाचं लग्न गरिबीत झाल्यामुळे त्यावेळी तिला काहीही देता आलं नव्हतं. आता अचानक संपत्ती मिळाली होती. शेतीवाडी तर देणं शक्य नव्हतं. किमान घर तरी द्यावं अशी नायकांची इच्छा होती. त्यावेळी केशव हिरेकेरूरपाशी एका दुरुस्तीच्या कामात गुंतला होता. तिथेच एक भाड्याचं घर घेऊन ते राहत होते. तिथेच असलेल्या 2 घरांपैकी एक तिच्या वाट्याला आलं. जुना 16 अंकणांचा वाडा होता तो. इतकी वर्ष काहीही देखभाल केली गेली नव्हती. त्यामुळे वाडा म्हणजे घुशींचं वसतिस्थान झालं होतं. बरीच पडझड झाली होती. त्या दोन्हींपैकी त्यातल्या त्यात बऱ्याच स्थितीतील घर सुरेशनं स्वतःसाठी ठेवून घेतलं होतं. त्या घरात कुणीही राहणं शक्य नव्हतं. भिंतींची पडझड झाली असली तरी सागवानी खांब आणि तुळया बळकट होत्या. त्यांचा कुठेतरी वापर करता येणं शक्य होतं. केशवचा व्यवसायही घर बांधायचा असल्यामुळे हे सहज शक्य होतं. घर पाडायला सुरुवात झाली. एकदा संध्याकाळी सीमा सहजच काम कुठवर आलंय ते बघायला तिथं गेली. सगळे कामगार निघून गेले होते. सहज आत फिरताना स्वयंपाकघरातल्या खोदकामात काहीतरी चमकल्यासारखं दिसलं. तिथल्या फावड्यानं तिनं तिथली माती बाजूला करून पाहिलंही. तिथे तिला एक छोटी पितळी कळशी दिसली. ती सगळ्यांची नजर चुकवून पदराआड लपवून घरी घेऊन आली. उघडून पाहिलं तर त्यात जुनी सोन्याची नाणी भरली होती. अर्थात ही एक कथा. यात किती खरं आणि किती खोटं ते त्या भगवंतालाच ठाऊक. पण एका रात्रीत सीमा श्रीमंत झाली हे मात्र खरं. यावर अनसक्का म्हणते, तिनं लॉटरीचं तिकीट घेतलं होतं. कोटी रुपयांची लॉटरी लागलीये. इन्कम टॅक्सवाल्यांना समजू नये म्हणून या सगळ्या कथा. श्रीमंत आणि खोटेपणा ही दोन्ही सख्खी भावंड असं म्हणतात ते काही खोटं नाही. कष्टाशिवाय श्रीमंती आली की माणूस दारू प्यायल्यासारखा धुंदीत वावरतो. पैसा आला की अंतर्यामी दडलेले सुप्त गुण बाहेर येतात. दानी माणसं अधिक उदार होतात. स्वार्थी माणसं सुख लोलुपतेत लोळू लागतात. सीमाची कथा इथून वेगळी झाली. कमी बोलणारी गुम्या स्वभावाची सीमा पार बदलून गेली. तिच्या बदललेल्या स्वभावाचा पहिला फटका बसला तो तिच्या सासूबाईंना, कमलाबाईंना. त्याआधीही तिला त्यांच्याविषयी प्रेम किंवा आदर नव्हता, पण त्यांचं ऐकल्याशिवाय गत्यंतर नव्हतं.
कारण तिला माहेरचा किंवा नवऱ्याचा कुठलाही पाठिंबा नव्हता. आता तिला कुणाचीच फिकर नव्हती. आता ती घरच्या कुठल्याही कामासाठी उठून येईनाशी झाली. इतके दिवस मुक्यासारखी गप्प बसणारी सीमा आता पदोपदी वाद घालू लागली. कुणी काही बोललं की फोडणीतल्या मोहरीच्या दाण्यांसारखी ओढू लागली. माझ्याकडून स्वयंपाक करायला जमणार नाही. पाहिजे तर स्वयंपाकीण लावा, पगार मी देईन. सासरच्या श्रीमंतीपेक्षा सीमाची श्रीमंती जास्त झाली होती. कमलाबाई ही श्रीमंत होत्या, पण त्यांनी स्वयंपाकघर कुणावर सोपवलं नव्हतं. आता सीमानं नवा कायदा केला. एकदा सीमानं म्हणायला सुरुवात केली, रोज आजींची कटकट ऐकणं म्हणजे वैताग. वजन ऐकून माझे तर कान विटून गेलेत. मी वर 4 खोल्या बांधून घेईन. आतापर्यंत दररोज संध्याकाळी आजींच्या खोलीत जाऊन आपण होऊन कॅसेट लावून देणाऱ्या सीमाचा हा रंग बघून सुंदराबाई घाबऱ्या झाल्या. वरच्या 4 खोल्या बांधण्यात आल्या. सीमानं तिथं वेगळं स्वयंपाकघरच बांधवलं. सगळ्यांनी खालच्या स्वयंपाकघरात एकत्र जेवायची पद्धत तिनं हळूहळू रद्द केली. वर स्पेशल स्वयंपाक होऊ लागला. तिच्यासाठी वेगळी स्वयंपाकीण येऊ लागली. एवढंच नव्हे, स्वयंपाकासाठी तिनं वरच एक स्पेशल खोलीही बांधली होती. जमीन संगमरवरी भारी झुमरं वर कामासाठी नोकर. अगदी अंथरूण पांघरूण घालण्यासाठी, फुलांच्या माळा बांधण्यासाठी आणि तिचे केस विंचरण्यासाठी. कमलाबाईंना सुनेचं हे वागणं अजिबात आवडलं नाही, पण काही बोलायची सोय नव्हती. एखादा शब्द उणादुणा गेला तरी आपल्या एकुलत्या एक मुलाला घराबाहेर घेऊन जाईल हे त्यांनाही स्पष्टच दिसत होतं. एकाच गावात 2 घरं आली तर केवढा अपमान! तेही ज्या गावात आपण आणि आपल्या सासूबाई एवढ्या आदर्शपणे राहिलो, ज्या गावात आपल्याला इतका मान मिळतोय त्या गावात. गरम तुपाची गुळणी ना गिळता येत होती ना थुंकता येत होती. एकेकाळच्या प्रेमळ मैत्रिणीचा निम्मीचा सीमा राग राग करू लागली. नणंदेशी वागावं तशी वागू लागली. निम्मी माहेरी आली तरी ती तिला वर बोलवत नव्हती. आमच्या गावात पहिली बेंच कार सीमाची आली. निम्मीकडे ती एखाद्या गरीब सवाशणीकडे बघावं तसं बघत होती. बाहेरून एक घर दिसत असलं तरी आतल्या भेगा आतल्यांनाच दिसत होत्या. गुद्द्याचा मार खाणाऱ्यांनाही ठाऊक आणि देणाऱ्यांनाही ठाऊक. सीमाकडे कुणी डोनेशन मागायला आलं की ती साळसूदपणे सांगायची, माझ्या हातात काय आहे? मी तर घरात राहणारी गृहिणी. आमच्या सासूबाई घरात मोठ्या आहेत. देणं घेणं त्यांच्या हातात असतं. त्यांच्याकडे मागून न्या. स्वतः मात्र 1 रुपयाही देत नव्हती. निम्मीचा मुलगा गोपाल आला की सीमा त्याला सांगायची, गोपाल, तू लहान आहेस. उगाच जिना चढा उतरायचा कशाला त्रास घेतोस? काही नको येऊ. पण आपल्या भावाचा मुलगा गोविंदा आला की त्याला म्हणायची, गोविंदा, अरे तू लहान मुलगा आहेस. या वयात तू चढ उतार करायला पाहिजेस. तू वर ये बघू. तिचं घरातलं बोलणं कुणी ऐकलं तर परम साध्वी हा किताब तिलाच बहाल करतील. याआधी कधीही न डोकावलेलं अशांतीचं वादळ केशवच्या घरात शिरलं होतं. बायकोची कटकट सहन न होऊन एक दिवस केशवनं नरसिंहाचा अवतार धारण केला. भिकाऱ्याला ऐश्वर्य आलं की तो मध्यरात्री छत्र धरतो. म्हणतात ते काही खोटं नाही. अचानक श्रीमंती आली ना म्हणून तुला ही मस्ती. तुला आधीसारखं नीट राहायचं असेल तर राहा, नाहीतर जा माहेरी. सीमा घाबरली नाही. म्हणाली, अशीच जाते. तुमचा पगार, तुमच्या कंपनीचा फायदा यावर अवलंबून राहून जगायची मला गरज नाही. आता मी माहेरही जाणार नाही. माझाच पैसा आहे, त्यात आरामात राहीन मी. संपूर्ण जीवनात तुम्ही किती कमावणार आहात त्याच्या 3 पट पैसा आहे माझ्याकडे. बायकोची ही मुक्ताफळं ऐकून केशव चकित झाला. कमलाबाईंनीच समजूत काढली, केशवा, पैसा तसं वागायला लावतो, पण सगळं जीवन फक्त पैशावर अवलंबून नसतं. एका टप्प्यापर्यंत. त्यानंतर तर काहीच नको असतं. तू सुखी असलास ना की पुरे. तिनं माझी सेवा करायची काहीही गरज नाही. स्नेहाचा विचार केला पाहिजे आपल्याला. उद्या तिचं लग्न ठरवताना त्रास होईल तिला. सीमाला हवं ते बोलू दे. तू नको तिच्या तोंडाला लागूस. एवढं झाल्यावर तर सीमाला लायसन्स मिळाल्यासारखं झालं. याच काळात आमच्या गावात अनेक कन्स्ट्रक्शन कंपन्या उगवल्या आणि केशवच्या धंद्यावर त्याचा परिणाम झाला. घरातही त्याचा मान राहिला नाही. सगळ्याच बाजूनी केशव कोमेजून गेला.
तो जितका कोमेजला तितकी सीमा खुलली. या नव्या समीकरणामुळे घराच्या वातावरणाचं संपूर्ण वाटोळं झालं. केशवला अनेकदा वाटलं हा पैसाच आपल्या संसाराच्या सत्यानाशाला कारणीभूत झालाय. कालानुक्रमेण घरात कमलाबाई वगळता सगळे स्वर्गवासी झाले. खालच्या घरात कमलाबाई एकट्याच राहत होत्या. चुकूनही सीमानं सासूला तुम्हीही वर राहायला या म्हटलं नाही. पण कुणी आलं की त्यांच्या पुढे जायची आणि म्हणायची, आमच्या सासूबाईंना किती सांगितलं तरी ऐकतच नाहीत. भूतासारख्या घरात एकट्याच राहतात. वर राहायला या, खालचं घर भाड्यानं देऊया म्हटलं तर ऐकायला तयार नाहीत. जुनी माणसं, त्यात वय झालेलं, फार हट्टी. काय करणार? त्या म्हणतील तसं ऐकून मी राहते. झालं. मागचं काहीही ठाऊक नसलेल्यांना हे एवढंच ऐकलं तर ती साध्वी वाटणार, नाही का? आमचा बंडल बिंदप्पाच कधीतरी तिला डिवचतो. पण का? का तुझी सासू तुझ्याबरोबर राहायला नको म्हणते? अहो, आमच्या घरी सोवळं ओवळं कमी आहे ना म्हणून. निम्मी तर माझी बालमैत्रीण, बहिणींसारख्या आहोत आम्ही. निम्मीविषयीही असं गोड बोलत असली तरी अनेकदा निम्मीलाही तिच्या वागण्याचा फटका बसायचा. मधूनच तिला पुळका यायचा. म्हणायची, चल निम्मी, आज आपण माझ्या कारनं तुझ्या सासरी जाऊया. सासूबाईंनाही घेऊन जाऊया. यामागेही निम्मीच्या सासरी आपली कार दाखवणं हाच हेतू असे. शिवाय सासूला कारमधून फिरवते हाही मोठेपणा मिरवायचा. शाल जोडीतून मारणं म्हणतात त्याचा अनुभव अशा वेळी निम्मीला आल्याशिवाय राहत नसे. कधी प्रस्ताव येई, निम्मी बेंगळुरूला जायचं का? नाहीतरी तुम्हाला कुठे जमतंय जायला? तेवढंच आमच्या बरोबर घडेल. हळूहळू निम्मीनं येणं कमी केलं. परवा श्रावणात निम्मीनं मला आपल्या धारवाडच्या घरी जेवायला बोलावलं होतं. तिचा उतरलेला चेहरा बघून मी विचारलं, का ग निम्मी, बरं वाटत नाही का? म्हणाली, नले, आईच्या दुःखाची आठवण झाली की घशाखाली घास उतरत नाही बघ. कशा राहायच्या ग माझी आई आणि आजी आणि ही सीमा. ठाऊक असलेले लोक, ओळखीची मुलगी म्हणून किती उत्साहानं करून घेतली हिला. आम्हाला हुंड्याची अपेक्षा नव्हती, त्यांचीही ऐपत नव्हती. आता आईचं वय झालंय ग, ही सीमा कशी वागवते तिला? निम्मी, सीमा गरिबीतच वाढली. तिच्या घरची परिस्थिती आपण लहानपणापासून पाहिली. भावांचं भांडण त्याने दिल्लीच्या कोर्टापर्यंत नेलं. नात्यापेक्षा पैसाच श्रेष्ठ म्हणणारं घर त्यांचं. पैसा आल्यावर तीही तशीच वागली आहे. यावर उपाय काय ग? मी काय सांगू निम्मी, यावर देवानंच काहीतरी उपाय शोधायला हवा. खरोखरच देवानं एक उपाय शोधला. सीमाच्या जावयाच्या रूपानं आलेला विनायक, नामांकित सी. दिसायला एकदम देखणा, स्मार्ट. घरची परिस्थिती साधारण. पण त्याच्या रूपाला स्नेहा आणि तिची आई सीमा दोघीही भुलल्या. केशवनं काहीतरी सांगायचा प्रयत्न केला, पण त्याच्या शब्दाला कुणीच किंमत दिली नाही. स्नेहा विनायकचं लग्न अत्यंत थाटात झालं. श्रीमंत सीमाची एकुलती एक स्नेहा. मग काय विचारता? विनायक घरजावई होऊन घरात आला. मिठास बोलणं, मुत्सद्दी स्वभावाचा. घरची परिस्थिती लक्षात येताच त्यानं सासूकडे मोर्चा वळवला. त्याचं सगळं वागणं तिला आवडेल असंच होतं. स्वतःचा मुलगा असता तरी त्यानं इतकं केलं नसतं आम्हाला, असं म्हणायची. यावर आमची अनसक्का कशी गप्प बसेल? ती म्हणालीच, नव्याचे रंग 9 दिवस असायचेच. गावाकडे म्हणतात सगळं नवं असतं तेव्हा परीट गाढव सुद्धा धुवून काढतो. जुनं झाल्यावर मळके कपडेही धुत नाही. सीमाचा जावई झाला म्हणून काय झालं? जावईच आहे ना, तो कसा मुलगा होईल? ती गावभर डांगोरा पिटायची. अर्थात सीमाच्या माघारी. जावयानं एक एक करून घरातल्या व्यवहारात हस्तक्षेप करायला सुरुवात केली. एकदा म्हणाला, सासूबाई, प्रत्येक वेळी तुम्ही कशाला बाहेर पडता? माझ्या नावानं GPA दिलात तर मीच सगळी कामं करत जाईन हो. सीमानं होकार दिला. तोच सीमाच्या आर्थिक साम्राज्याचा अंत ठरला. विनायकनं सगळी संपत्ती आपल्या नावानं करून घेतली. लवकरच त्याचे आई वडील खालच्या घरी राहायला आले. हळूहळू त्याचे सगळे नातेवाईक तिथेच राहायला आले. आताही ते तिथेच राहतात.
हे सीमाला सहन होण्यासारखं नव्हतं. तिनं दुसऱ्या एका वकिलाला गाठलं. सगळं हातातून निसटल्याचं त्यानं सांगितलं. सीमाची गत दात काढलेल्या सापासारखी झाली. पैशाची सत्ता गमावून कंगाल झालेल्या सीमाला जावयानं जिथं ठेवायचं तिथंच ठेवलं. आत्ता कुठे सीमाला केशवची आठवण झाली. पण केशव म्हणाला, "तू मला नेहमीच संसाराच्या बाहेर ठेवलंस. मला यातलं काय समजतंय ग? मागे केलेलं पाप असं कसं गप्प बसेल?" तोंडावर गुंडा फिरवला. गोड गोड बोलून स्वतःला साध्वी सीमा म्हणवून घेतलं, तरी मनात काय होतं ते त्या देवाला ठाऊक असल्याशिवाय कसं राहील? कमलाबाई शेवटपर्यंत तळमळल्या. त्यांचे तळतळाट भोवल्याशिवाय कसे राहतील? सीमाचे तळतळाटही विनायकला भोवल्याशिवाय राहणार नाहीत. पण त्यासाठी त्याची वेळ भरायला पाहिजे. म्हणून सांगते, माणसानं संयमानं वागावं, सगळ्यांना मदत करावी, असं परोपकारी अक्कव्वा नेहमी सांगत असते. तिच्या इतकं आयुष्य कुणी पाहिलंय म्हणा.